स्विगी झोमॅटोवरून एका क्लिकवर खाद्यपदार्थांची घरपोच करणारा डिलिव्हरी बॉय चक्क ड्रग्सचा धंदा चालवत असल्याची बाब उघडकीस आली आहे। या डिलिव्हरी बॉयकडून ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 3 कोटींचा एमडी जप्त केलाय। इरफान शेख वय वर्ष 36 असे या तस्कराचं नाव असून तो झोमॅटो फूडमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करतोय। या फूड डिलिव्हरीच्या आडून त्याने घरोघरी जाऊन ड्रग्ज विक्री केल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलाय। शहरात एमडी तस्करीमध्ये वाढ झाली असून या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांकडून धाडसत्र सुरूच आहे। मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांकडून नवनवीन फंडे आजमावले जात आहेत। ठाणे पोलिसांनी अशाच एका एमडी तस्करीचा पर्दाफाश केलाय। ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना एक डिलिव्हरी बॉय एमडीची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिळफाट्याकडून दिवे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला। दरम्यान पोलिसांना पनवेलच्या उल्वे येथून आलेल्या झोमॅटो बॉयला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 3,71,71,700 रुपयांचे 1 किलो 522 ग्रॅम एमडी मिळाले। त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करत त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणला, त्याने त्याआधी किती जणांना एमडीची विक्री केली आहे, एमडीचं सेवन करणारे त्याचे ग्राहक कोण आहेत याचा शोध सुरू केला आहे। तसेच हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे। दिनांक 24 जुलै आणि 27 जुलै रोजी अंमली पदार्थ एमडीच्या कारवाई 2 किलो 184 ग्रॅम मिळून आला, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उल्वे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एमडी मेफेडोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। त्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी एसीपी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली। त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1 किलो 522 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 3,04,00,000 आहे। त्यानंतर दिनांक 24 रोजी घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट 1 चे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसौर मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले, ज्याच्याकडून 662 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 92,68,000 रुपये इतकी आहे। एकूण 2 किलो 184 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे। यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने 30 आणि 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। मध्य प्रदेश येथून जो आरोपी एमडी विक्रीसाठी आला होता त्या अनुषंगाने देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगाने जो माल मध्य प्रदेश मधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे, कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या अनुषंगाने तपास त्याचा सुरू आहे। त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उल्वे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे। त्याने देखील हा एमडी पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्याने खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता त्या अनुषंगाने देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे। सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेला नाही, तरी देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत।